बाळूमामाच्या होणाऱ्या मंदिराकडे गेलो। आज जळभावी गावात गेलो होतो। गावात आल्यावर पहिल्यांदा गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेतले। या मंदिरात प्रवेश केल्यावर समोर बाळूमामा श्री दत्ताची मूर्ती दिसते। बाजूलाच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या सुंदर मूर्त्या आहेत। पुढच्या गाभाऱ्यात गेल्यावर विठ्ठल, रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्त्या आहेत। आम्ही प्रथमच असे पाहिले, इतक्या मूर्त्या एकाच मंदिरात स्थापित आहेत, त्यामुळे इथे पॉझिटिव्ह एनर्जीची काही कमी नाही। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला शंकराची पिंड सुद्धा आहे आणि इथे भिंतीवर बाळूमामाचे चित्र इतके खरेखुरे वाटत आहे जसे बाळूमामा समोरच आहे। इथून पुढे आम्ही बाळवस्तीवर बाळूमामाच्या होणाऱ्या मंदिराकडे गेलो। बाळूमामा विषयी ज्याच्या मनात श्रद्धा आहे तिथे मामा आहे। आयुष्यभर मेंढ्या चरावणाऱ्या मामांनी साधे जीवन आणि उच्च विचार याचा संदेश दिला। त्यांच्या भक्तीमुळे त्यांना देवाचा माणूस मानले जाते। मामांनी एक संदेश दिला, श्रद्धा ठेवा, दत्तावर विश्वास ठेवा, प्रेम करा आणि साधं पवित्र जीवन जगा। हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता। जळभावी गावात बाळवस्तीवर बाळूमामाची मूर्ती स्थापन करायची आहे, त्यासाठी भक्तांनी मदत करावी। हे मंदिर इथे उभारण्यास मदत होईल अशी श्री बापू बाड यांची इच्छा आहे। हा परिसर खूप शांत आणि निसर्गरम्य परिसरात डोंगराळ भागात आहे। प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा।